आताच उद्यापनाचा कार्यक्रम करून घरी आले आणि जवळपास 8:30ला बाहेर पडलेलो. आता 10 वाजलेत घरात यायला. हॅलो, नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असल्यामुळे उद्यापनाची तयारी सुद्धा करायची आहे आणि ते 2 दिवस घरात नसल्यामुळे इतकं असं शांत वाटत होतं. परंतु ॲटलिस्ट बरं विरू होता तर सगळं रुटीन चालू होतं व्यवस्थित. खाणं पिणं वगैरे सगळं व्यवस्थित झालंय आणि आज ते 10 वाजता येत आहेत, तर थोडंसं बरं वाटतंय. आणि विरू सुद्धा आता स्कूलला जाण्यासाठी तयार आहे. आणताय तू तिथे त्याला काहीतरी खेळणी घेतलेत आणि काल व्हिडिओ कॉल करून दाखवल्यावर कालपासून त्याचं एकच आहे की बाबा तुम्ही लवकर या. आणि खाऊ पण घेतलाय ना. आता स्कूलला जाणार तू? नाही. का? बाबा न्यायला येतात ना तुला. आज घरी आहेत. घरी आहेत बाबा. इथे थांबणार आहेत, ऑफिसला नाही जाणार लगेच, तर तुला न्यायला येतात. आता मस्तपैकी विरू स्कूलला जायला तयार आहे आणि टाइम सुद्धा होत आलंय त्याचं. आणि माझा नाश्ता वगैरे अजून काहीच नाही झालं, फक्त विरूला टिफिन बनवून दिलाय. सकाळी एकदा कोमट पाणी पिलंय, त्याच्यानंतर हे त्रिफळा चूर्णचं पाणी आहे आणि खरंच या पाण्याने मला इतका फरक पडलाय. खरंच त्रिफळा पावडर एकदम बेस्ट आहे. त्याचा जो फोटो आहे तो मी साईडला अटॅच करेन, तुम्ही बघू शकता. आणि त्यामध्ये जे घटक आहेत ते एवढे जब्बर आहेत ना, आणि खरंच त्याचा थोडासा फरक जाणवते मला. दररोज सकाळी घेणं चालू आहे ते. 1 चमचा पावडर कोमट पाण्यामध्ये घेते. पाणी कसं आपल्या इच्छेने आहे, कोमट, गार किंवा एकदम कडक सुद्धा घेऊ शकता, परंतु मी मध्यम असं घेते. पाणी संपवून घेऊन टाइम सुद्धा झाले, विरूला पटकन सोडून येते. आल्यानंतर मला पूर्ण जेवण सुद्धा बनवायचं आहे. माझ्या रूम समोरील हा जो पॅसेज आहे तो दररोज मी लोटून काढत असतो आणि सोमवारी आणि गुरुवारी धुवून घेतोय स्वच्छ. आणि आता ऊन असल्यामुळे पूर्ण सुकून गेलाय. फरशी एकदम चकचकायले. आता थोड्याच वेळात इथं रांगोळी सुद्धा काढून घेईन. आताच घरी आलेत आणि थोडंसं आल्यानंतर खाणं वगैरे झालंय. थोडा वेळ असाच दोघांनी मस्त एन्जॉय केला. कसा झाला प्रवास? खूपच छान झाला प्रवास. दर्शन महाकालेश्वर, उज्जैन इथं गेलो होतो. आमची टीम होती ऑफिसची. खूप छान गेलो, प्रवास केला. एकदम समाधान वाटत आहे. आज काहीतरी नवीन आणि आयुष्याला नवीन एक सुरुवात, काही चेंजेस करायचे ठरलेत मी आयुष्यामध्ये. आणि खरंच तुम्ही गेल्यानंतर सुद्धा रील्स बघितल्या होत्या ना तिथं, तर इतकं लोकांनी त्याला पॉझिटिव्हनेस दिला होता किंवा काहीतरी एक सकारात्मक बुलावा येतो असं बोलतात, जे तुम्ही मला गंडवलं होतं. आता खूप दिवस झालं त्यांचं चाललं होतं की उज्जैनला जायचं आहे, प्लॅन झालं होतं. आणि मला असं बोलतात की जोपर्यंत देवाचा बुलावा येत नाही तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही. आणि फायनली देवाचा बुलावा झाला, दर्शन झालं सगळं. आणि तिथे काय घडलं ते सांगा दर्शनाला, मंडपात गेल्यानंतर. दर्शनाला गेलो मंदिरात. ज्यावेळी महाकालेश्वरची ती शिवलिंग बघितली, एंट्री मारली, बस मारलीसाठी आम्ही धावपळ करत होतो ॲक्च्युली. आणि अचानक ओरडलो मी. माझं नमिताची मला आठवण झाली. अचानक नमिता म्हणून ओरडलो आणि आय वॉज शॉक. आणि माझे सगळे कलिग पण शॉक झाले ॲक्च्युली. एक तो योगायोग होता की काय माहीत मला, बट हे एक प्रेमाचं प्रतीक असं. खरंच तुम्ही 2 दिवस नव्हता, पण आम्हाला पण ते इतकं असं शांत गेलं. ॲटलिस्ट विरू होता किंवा त्याचं स्कूल होतं म्हणून थोडं रुटीन तरी बसलं. परंतु यावेळी थोडं जास्त शांतता वाटत होती, काय माहीत. पण थोडंसं यावेळी बदल जाणवले आम्हाला. विरू सुद्धा आता खूप वाट बघतोय आणि त्याचं एकच चाललेलं की मम्मा आज बाबांनीच मला न्यायला पाहिजे. तर आता थोड्या वेळात आणाय सुद्धा जातील. मगापासून थोडा वेळ असंच दोघं जण निवांत बसलो होतो आणि आता ते त्यांचं आवरून घेत आहेत आंघोळ वगैरे. तोपर्यंत मी या बॅग अनपॅकिंग करून घेते, नाही तर मग तसंच राहतं दिवसभर. विरू आल्यानंतर काहीच सुचणार नाही करायला. आणि ते जाताना या दोन्ही बॅग अशा एकदम नॉर्मल भरलेल्या, परंतु आता एकदम तुडून फुगून आलेत. काय बघते त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं विरूचं. आणि काल त्यांनी व्हिडिओ कॉलवर दाखवलं होतं, तर विरूचं एक सगळ्यांना सांगत फिरलंय की बाबा मला स्पायडरमॅन घेऊन आलेत. आणि खरंच हा थोडंसं वेगळं आहे असं स्पायडरमॅन. विरू खूप खुश होणार आहे. जे असं आहे. आणि 2 पाय जर एकत्र केले तर ते असं फॅन चालू होतं
विरूला दाखवल्या तर खूप खुश होणार आहे तो. त्यानंतर आल्या बरोबरच मला बँगल्स आणलेल्या त्यांनी एकदम फिल्मी स्टाईलनं मला दिले आणि खरंच त्या बँगल्स इतक्या मस्त आहेत ना, डोळे मिटून मला फसायला लावलं होतं. आणि या बँगल्स आणि एक रोज दिलं होतं मला. दिल्या मी या हातात सुद्धा घालून घेतल्या. एवढ्या मस्त दिसत होत्या ना, काहीतरी वेगळं असं, खूप छान. आता घालून सुद्धा दाखवते. आणि इतक्या ब्रॉड आहेत ना, तर असं पटकन एक जरी घालून कुठेतरी आपण बाहेर जाऊ शकतो असं पटकन. आणि एकदम साईज मेन व्यवस्थित बसले, परफेक्ट. खूप आवडल्या मला खरंच. आणि एक असा एक्साइटमेंट असतं ना, बाहेर गेलं तर आपल्यासाठी त्या ठिकाणाहून काहीतरी आणलं पाहिजे. आणि या वर्षात त्यांचा खूप प्रवास झाला, काही कामानिमित्त गेले किंवा पिकनिक सुद्धा आमच्या झाल्या 2 ते 3. त्याच्यामुळे वस्तू सुद्धा वाढलेत बाहेरच्या. आणि ते एक मेमरीज असते आपली की हा मी इथून हे आणलं ते आणलं असं. आता काढून या व्यवस्थित पॅक करून ठेवते. त्यानंतर यामध्ये बाकीचे त्यांचे जे अदर कपडे आहेत तेच आहेत रेग्युलर. बॅग मधलं जर साहित्य तसंच ठेवलं तर मग ते भरपूर नंतर कंटाळा येतो आणि दिवसभर तसंच पडून राहतंय ते. हा एक नारळ घेतलाय, कोणत्या तरी मंदिराजवळचा असेल. आणि त्यांनी 2 दिवसातच 4 ते 5 मंदिर कव्हर केलेत. तर बोलतात की भरपूर बघण्याजोग आहे. हे प्रत्येक ठिकाणची मिठाई आणली स्पेशल अशी. श्री महाकालेश्वर मंदिरातला आरती भोग लड्डू प्रसाद आहे. आणि पॅकिंग वगैरे एकदम पॅक केलंय असं. असे आहेत ते लाडू. जेव्हा आपण भस्मारती करतो तेव्हा बाहेर पडल्यानंतर हे लाडू भेटलेत. आणि खरंच टेस्ट सुद्धा खूप छान आहे. थोडं ट्राय केलं मी. हे संतोष गजक आहे. ऑलरेडी मागच्या वेळी दिल्लीला गेले होते, तिथून सुद्धा गजक आणलं होतं. तर ते बोलतात की यावेळीचं थोडंसं वेगळं आहे. हा, मागच्या वेळी अशी वडी होती क्रंची, यावेळी थोडासा आकार वेगळा आहे त्याचा. असा त्रिकोणी टाइप आहे आणि पूर्णच स्ट्रक्चर वेगळं आहे. जबर, वाव, मस्त. त्यानंतर हे सुद्धा अशीच मिठाई आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आहेत. एक पेढा आहे. आणि हा पण अजून एक आरती भोग लड्डूच आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा 4 लाडू आहेत. मी आता आजूबाजूच्या लोकांना देईन प्रसाद म्हणून. यामध्ये सुद्धा त्यांचं एक्स्ट्राचं साहित्य किंवा जाताना भूक लागू नये म्हणून काय खायला घेतलं होतं ते आहे. आता हे जे सगळं साहित्य काढलंय ते पटकन ठेवून घेते आणि थोडासा नाश्ता बनवून घेते. नाश्त्याचं टाइम झालंय. सकाळी पायसे धुतल्यामुळे पूर्ण असं एकदम स्वच्छ आहे. आणि आता ह्याच्यामध्ये श्री महालक्ष्मी प्रसन्न आणि काही शुभचिन्ह आहेत असं छाप उठवलाय. पंती लावून आजूबाजूला थोडीशी फुलांची सुद्धा डेकोरेशन केलंय. आणि इकडं उंबरटा पूजन करून रांगोळी काढली छोटीशी. आणि भरपूर फुलांचा वापर केलाय आज. आजच्या गुरुवारच्या लक्ष्मी मातेच्या पूजेसाठी मी पूर्ण आवरून तयार झाले. साडी वगैरे नेसले, इतकं मस्त वाटतंय. आणि ही साडी त्यांनी मला बर्थडेला गिफ्ट केली होती, ती नेसले. याचं ब्लाऊज मला सध्या अवेलेबल नसल्यामुळे मी त्याला थोडंसं कॉन्ट्रास्ट असं मॅच केलं. आणि खरंच या ब्लाऊजची मला डिझाईन इतकी आवडते ना, कितीतरी साडीवर मी हे ब्लाऊज कॉन्ट्रास्टमुळे मॅच केलंय. आणि याच्यावर सुद्धा एकदम व्यवस्थित बसलं. सगळं आपला जो काही शृंगार आहे ते घालून घेतले, दागिने, बांगड्या, नथ. आणि माझं सगळं आवरून झालंय. भरपूर फोटो वगैरे काढून घेतले. आजच 4थ्या गुरुवारी उद्यापन करणार असल्यामुळे बिल्डिंग मधल्या सर्व लेडीजला हळदी कुंकवाला सुद्धा बोलवायचं आहे. आणि पूजेसाठी जे काही साहित्य लागणार आहे आज ते घेऊन आले. पानं, फळं, फुलं. सकाळी दादरवरून येताना सगळं साहित्य घेऊन आल्या, त्यामुळे आज दिवसभर काही टेन्शन नाही राहिलं. सगळं साहित्य आता एकत्र ठेवलंय पूजेचं. आता पूर्ण पूजा मांडून घेते आणि नंतर डायरेक्ट पूजेचा पूर्ण लूक दाखवते. पूर्ण पूजा मांडून झाली आणि आजची पूजा अशी आहे, एकदम भरभरून वाटते घरात.
समई काही फळं ठेवले तिकडं. लक्ष्मी मातेचं रूप असं आहे, वेणी घातले, दागिने वगैरे सगळे घालून घेतले. प्रसादाला गजक आणि मोतीचूर लाडू ठेवलाय. इकडे साखर, थोडेसे ड्रायफ्रुट्स ठेवलेत मिक्स, आणि इकडे पंचामृत आहे. आणि खरंच इतकं मस्त वाटतंय, घरात पूर्ण भक्तिमय वातावरण होऊन गेले. पूजेच्या ठिकाणी थोडीशी जागा नसल्यामुळे अगरबत्ती आणि धूप या बाजूला लावून घेतले, आणि त्या बाजूलाच आजच्या कथेचं वाचन करणार आहे ती सुद्धा पूजन करून घेतलंय. आता ती वाचून घेते आणि पूर्ण पूजा आजची अशी झाली. ही कथा ऐकणाऱ्यांना, वाचणाऱ्यांना आणि व्रत करणाऱ्यांना सुख, समाधान आणि वैभव मिळेल. वैभव मिळाल्यावर उतू नये, गर्वाने सर्वांना तुच्छ लेखू नये, दान धर्म विसरू नये, म्हणजे राजा राणी सुखी झाली तसे तुम्ही आम्ही सुखी होऊ. ओम लक्ष्मी नमः. ओम लक्ष्मी नमः. ओम लक्ष्मी नमः. पूर्ण पूजा मांडून झाली, वाचन सुद्धा करून झाले, आणि आता सगळ्या लेडीजला मी घरी बोलवले. पूर्ण उद्यापनाचा कार्यक्रम सुद्धा करून घेते, आणि आज सगळ्यांचीच थोडी गडबड चालू आहे एकमेकींच्या घरात जाण्याची. मी सुद्धा आता थोड्याच वेळात बाहेर जाऊन येते सगळ्यांकडे. उद्यापनासाठी येणाऱ्या लेडीजला गुलाबाचं फूल आणि हळदी कुंकू आणि केळ देणार आहे. लक्ष्मी मातेच्या उद्यापनासाठी माझ्या बिल्डिंग मधील सगळ्याच लेडीज लक्ष्मी मातेच्या रूपातच माझ्या घरी आल्यात असं वाटत होतं. दरवेळी कसं प्रत्येकाची खूप धावपळ असते पूजेची, त्यामुळे सगळ्याजणी मागं पुढं असं व्हायचं, परंतु यावेळी सगळ्याच जणी एकत्र आल्यामुळे इतकं भारी वाटत होतं. खूप आवडलं मला. सगळ्यात आधी हळदी कुंकू देऊन पंचामृत वाटून घेतलं. त्यानंतर सगळ्यांनाच गुलाबाचे फूल व एक केळ दिले. आज शेवटचा गुरुवार व सगळ्यांच्याच घरी उद्यापनाचा कार्यक्रम असल्यामुळे सगळ्याजणी खूप छान तयार झाल्या होत्या, आणि सगळ्याजणी इतक्या क्यूट दिसत होत्या. मेन म्हणजे हसत खेळत कार्यक्रम चालला होता, कुणाची धावपळ नव्हती, गडबड नव्हती, आणि इतका कार्यक्रम छान पार पडला. आणि त्यानंतर भरपूर फोटो सुद्धा काढले. सगळ्या लहान मुलांचं खेळणं सुद्धा अधून मधून चालूच होतं. सगळ्या शेवटी सगळ्यांना नमस्कार केला, आणि खरंच कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पडला. माझ्या घरातील कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही सगळ्याजणी एकत्र मिळूनच सगळ्यांच्या घरी जाऊन आलो. सगळ्यांच्याच घरातील पूजा खूप छान प्रकारे मांडली होती, परंतु ही पूजा काकींच्या मुलाने मांडली होती आणि खूप छान सजावट केली होती. आताच उद्यापनाचा कार्यक्रम करून घरी आले, आणि जवळपास 8:30ला बाहेर पडलेलो. आता 10 वाजलेत घरात यायला. यावेळी इतकं मस्त वाटत होतं ना, सगळ्याच लेडीज एकत्र होत्या. जवळपास 20 ते 25 घरामध्ये गेलो होतो, आणि सगळ्या मिळून मिसळून आनंदात हसत खेळत होत्या, त्यामुळे इतकं वातावरण मस्त झालं होतं. आणि बरोबर एक अशी आरती जवळपास पिशवी भरली फळांची, एवढं सगळं जमा झालंय. आणि पूर्ण उद्यापनाचा कार्यक्रम एकदम व्यवस्थित पार पडला. खूप छान छान फोटो काढले सगळ्यांनी मस्तपैकी, आणि ही मेमरीज अशीच कायम राहील आपल्याजवळ. सगळ्यांच्या घरी हळदी कुंकू लावल्यामुळे पूर्ण लुक चेंज झालाय. आता सगळं पटकन आवरून घेते, अजून जेवायचंय सुद्धा. आज मस्तपैकी जेवणामध्ये स्पेशल मेन्यू रव्याची खीर बनवले गोड,